कोकणात राणे बंधू आमने सामने आलेले आहेत। भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणे यांनी धाड टाकली। भाजपकडनं निवडणुकीमध्ये पैशांचं वाटप केलं जातंय असा आरोपही त्यांनी केला। दरम्यान निलेश राणे यांच्या या आरोपांनंतर आता दोन्ही भावांमध्ये चांगली झुंपलेली आहे। पाहूयात। कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये जर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय? आणि जर तुम्ही म्हणताय तुमच्या धंद्यातून आले तर त्याचा जीएसटी नंबर असतो, इन्कम टॅक्सची एंट्री असते। शिवसेनेचे नेते उदय सामंत पण येऊन गेले। उदयजी सामंत येऊन गेले, तुम्ही मग दुसऱ्याच दिवशी आरोप करायला पाहिजे होते। हमाम में सब नंगे होते। हे उर्दू आहे, त्याच्या पलीकडे काय बोलू शकत। कोकणात राणे बंधू एकमेकांविरोधात उभे ठाकले। भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर नितेश राणेंनी बंधू निलेश राणेंना इशारा देत समाचार घेतला होता। मात्र आता निलेश राणेंनी देखील बंधू नितेश राणेंवर पलटवार केलाय। विजय केनवडेकरांच्या घरात सापडलेली रक्कम व्यवसायातली असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं होतं। तर व्यवसायाच्या पैशांवर जीएसटी नंबर असतो, तसंच नावाची नोंदही असते। त्यामुळे ते पैसे कुणाच्या नावावरचे आहेत ते सांगा असा सवाल निलेश राणेंनी केलाय। व्यवसाय पण असतात, बिझनेस पण असतात, आम्ही नोकऱ्या पण करतो। राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते बनतो। पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी, कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये जर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय? मला मुळात चूक कळली नाही आहे। म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। पैसे आले कुठून, कोणाचे आहेत, तेवढेच होते की अजून होते? आणि जर तुम्ही म्हणताय तुमच्या धंद्यातून आले तर त्याचा जीएसटी नंबर असतो, इन्कम टॅक्सची एंट्री असते, संबंधित माणसाचं नाव असतं। तुम्ही नाव तर सांगा, बाकीचं सगळं सोडून द्या। तुम्ही नाव सांगा की ते जे आहे, ते जे व्यवहार तुम्ही म्हणताय, जो व्यवहार झाला तो कोणी केला तुमच्याबरोबर, नाव तर सांगा। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर आरोप केले आहेत। दरम्यान यानंतर नितेश राणेंनी देखील उदय सामंतांकडे बोट केलं होतं। यावरूनही निलेश राणेंनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं। उदय सामंत आल्यानंतर तुम्ही आरोप का केले नाहीत असा सवाल निलेश राणे यांनी नितेश राणेंना केला। तसंच उदय सामंत आल्यावर भाजप पैसे वाटण्यात व्यस्त होता असा हल्लाबोलही निलेश राणेंनी केलाय। राजकीय आरोप आहे। शिवसेनेचे नेते उदय सामंत पण येऊन गेले, मग आम्ही विचारू का कशाला आलेले? ते नुसतेच आलेले काय सॅन्टा क्लॉज बनून आलेले? विचारू का? कारण का आम्हाला त्या नेते येतात, नेते आहेत, ते प्रदेशाध्यक्ष, तर आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। चव्हाण साहेबांनी पुन्हा कोकणामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष रुजवला, लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने तेव्हा महायुती म्हणूनच काम केलं ना, तेव्हा हेच चव्हाण साहेब होते। उदयजी सामंत येऊन गेले, तुम्ही मग दुसऱ्याच दिवशी आरोप करायला पाहिजे होते। तुम्ही का थांबलात? लक्षात घ्या, आरोप प्रत्यारोप होत राहणार। जेव्हा उदय सामंत येऊन गेले, तुम्हाला वाटलं ना की असं काय होतंय, तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती। मी तक्रार केली, मी निवडणुकीच्या ऑफिसमध्ये गेलो, मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो। मला वाटलं गडबड आहे, मी फॉलो घेतला, मी त्या विषयाचा पाठलाग केला, मला काहीतरी सापडलं। तुम्ही करायला पाहिजे होतं। जर असं काय घडत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही करायला पाहिजे होतं। निलेश राणेंनी केलेल्या आरोपानंतर नितेश राणेंनी उर्दू म्हणीच्या माध्यमातून इशारा दिला होता। मात्र नितेश राणेंच्या तोंडातून निघालेल्या उर्दू नंतर निलेश राणेंनी खोचक टोला लगावला। तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते। पालकमंत्री बनतायत की हमाम में सब नंगे होते। हे उर्दू आहे, त्याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही।
नाही, पण हा टोला तुम्हालाच उद्देशून आहे असं वाटतंय लोकांना. लोकांना वाटतंय ना, मला नाही वाटत. मी काम करतोय माझ्या पक्षाचं आणि पक्षाचं काम करत राहणार. कुठेही मला आढळलं की काहीतरी चुकीचं होतं आहे तर मी आवाज उठवणार. माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी मी बोलतोय, त्या पुराव्याच्या आधारावर मी बोलतोय. खरं तर मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये काहीही सुरळीत चालू नाहीये. कधी निधीवरून तर कधी नेत्यांच्या पळवापळवीवरून आणि आता तर थेट शिवसेनेनं भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केलाय. त्यामुळे भाजप शिवसेना नव्हे तर कोकणात एका घरात राहणारे दोन्ही राणे बंधू आमने सामने आलेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.